राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर व तालुका कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे करण्यात आले होते। कोपरगाव शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली। प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट, पान टपऱ्यांजवळील घाण, सार्वजनिक ठिकाणावरील कचरा काढणे अशा विविध स्वरूपाची स्वच्छतेची कामे यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली। या मोहिमेत पक्षाचे शहराध्यक्ष, आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी तसेच मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता। स्वच्छता मोहीम राबवण्याबाबत कार्यकर्त्यांनी सांगितले की आमदार आशुतोष काळे यांची समाजहिताची दृष्टी आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। स्वच्छता मोहीम राबवण्यामागे कार्यकर्त्यांचा उद्देश केवळ साफसफाई करणे नव्हता, तर त्यामागे एक व्यापक सामाजिक संदेश देण्याची भूमिका होती। आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण व्हावी, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ आणि आरोग्यदायी राहावेत, तसेच युवा पिढीनेही समाज उपयोगी कामात पुढाकार घ्यावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता। या मोहिमेतून स्वच्छता हीच सेवा आहे हा संदेश शहरभर पोहोचवण्यात आला आणि एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने आपापल्या भागात स्वच्छता राखावी ही भावना जागरूक करण्याचा प्रयत्न झाला। त्यामुळे ही मोहीम म्हणजेच निस्वार्थ सेवा, जबाबदारीची भावना आणि समाजप्रती असलेली बांधिलकी यांचा सुरेख संगम होता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राबवलेल्या स्वच्छता मोहिमेत कोपरगावकरांकडून स्वागत करण्यात आले आहे। कोपरगाव शहराचे विकास पुरुष आमदार आशुतोष दादा काळे यांचा आज वाढदिवस। त्यानिमित्त कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रथमतः आमदार आशुतोष दादा काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोपरगाव शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवले गेले आणि कोपरगाव शहरामध्ये गेल्या 5 वर्षापासून 6 वर्षापासून आमदार आशुतोष दादा काळे यांनी जो विकासाचा धडा चालवला आहे त्याचे प्रतिमात्मक म्हणून आम्ही आज आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्या कोपरगाव शहरामध्ये आज स्वच्छता अभियान घेतले। 2014 ते 19 या कोपरगाव शहराचे धुळगाव नाव पडले होते आणि 2019 नंतर या कोपरगाव शहराचे जर बघितलं आपण या शहरामध्ये एकही रस्ता करायचा राहिला नाही, एवढं काम आमदार आशुतोष दादा यांनी केले आहे। काही राजकीय लोकांचे बोलणं असतं की 3,500 कोटी आम्हाला दिसत नाही, पण या सगळ्यांनी राजकीय टीका सोडून स्वतः आत्मपरीक्षण करावं। या कोपरगाव शहरामध्ये 2014 ते 19 काय परिस्थिती होती आणि 19 नंतर या कोपरगाव शहराची काय परिस्थिती झाली ही त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं। पुन्हा एकदा मी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार आशुतोष दादा काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आज कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार, मान्य आमच्या सर्वांचे नेते आदरणीय आशुतोष दादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कोपरगाव शहर या पक्षातर्फे आम्ही सर्वांनी आज एक त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवून असे या ठिकाणी सर्वांनी सुरुवात केली का आज अहिंसा स्तंभ ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा इथपर्यंत हा ज्या रोडची थोडी साईडची साईडपट्टी होती, जी माती थोडीफार आलेली होती व हे रस्ते साफसफाई करण्याचं काम या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि कोपरगाव नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी केलं। आपल्याला माहिती असेल का आज आपल्या कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांनी या कोपरगाव शहरामध्ये जे जे शब्द त्यांनी या ठिकाणी त्यांच्या निवडणुकीमध्ये दिलेले होते ते सर्व शब्द पूर्ण करण्याचं काम मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांनी केलेलं आहे। आपल्याला लोकांचा हा पाणी प्रश्न असेल, कोपरगावचे सर्व सुसज्ज असे रस्ते असतील, आज कोपरगाव शहरामध्ये होणाऱ्या मोठ्या मोठ्या शासकीय इमारती असतील व सर्वांचा जिव्हाळ्याचा 100 बेडचं या हॉस्पिटलचं काम या ठिकाणी चालू आहे। असे या विकास पुरुषांनी जेवढे काम या कोपरगाव शहरामध्ये केले ते आतापर्यंत माझ्या अंदाजे आतापर्यंत मागच्या कोणीच या ठिकाणी केलेले नाही। आणि अशा विकास पुरुषाचा आज वाढदिवस आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी एक स्फूर्ती दिवस आहे। एक अशा आम्ही नेतृत्व सोबत काम करतो तर ते नेतृत्व फक्त विकासासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहे असं या ठिकाणी आम्हाला सर्वांना सांगत असतो। आज आम्ही सर्वजण माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोपरगाव शहराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.